गेली 8 वर्ष सातत्याने ही स्पर्धा भरवली जाते, तेवढाच चांगला आहे स्पर्धेचा आम्हाला पाहायला मिळतो आपल्याला। त्याचबरोबर या तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतो ओम साई आगाशन विपक्ष कात्रप या दोन संघामध्ये आहे। तर कात्रप संघाचा प्रवीण गीते कॅप्टन, दुसरीकडे पाहतो निल्सन मडवीला। करम बेडेकर आणि निल्सन मडवी जोडी सलामीची मैदानामध्ये आली आहे। तर या दरम्यान कात्रप गावचे योगेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती। सहर्ष स्वागत आणि सामना सुरू होतोय। पहिला चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी, पहिला चेंडू होता शॉर्ट पुल करतोय, चेंडू मात्र डीप मिड विकेटला आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे अजित भालचंद्र आगरकर स्टँड समोर जातोय, दणदणीत चौकार। तर पहिल्या चेंडूवरती करम बेडेकरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय। हा चेंडू ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती मात्र गमावली आहे। दुसरे धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। पुन्हा एकदा मी विनंती करेन की या ओम साई आगासन संघाचे बरेचसे समर्थक असतात किंवा त्यांचा सामना कोठे असो जातात, संतोष बेडेकर असतील, त्याचबरोबर किला असतील, बेडेकर मुंडे असतील, जर आपण या ठिकाणी आला असाल तर या मंचावरती स्वागत आहे आपला। तर नेहमी चांगला परफॉर्मन्स करणारा संघ पाहायला मिळतोय। हा चेंडू भिरकावून देतोय, सरळ रेषेत केला जातोय, सचिन रमेश तेंडुलकर फेवरेट शॉट आणि या 6 धावा मिळतील त्या फलंदाज निल्सन मडवी कॅप्टन ऑफ टीम। हॅलो, तर मी निश्चित सांगितलं होतं की अत्यंत इम्फॉर्म मध्ये असणारा हा ओम साई आगासन संघ पाहतोय केजू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, ज्या संघाने बऱ्याच स्पर्धा जिंकल्यात, त्याचबरोबर निल्सन मडवी याला मात्र पुन्हा एकदा पुढे केलं जातंय ते केजू मुंडेच्या मार्फत, कारण कॅप्टनशिप कशी असावी। हा चेंडू ऑफ ड्राय करतोय आणि झेल फलंदाज बाद होतोय, पॉइंटला मात्र झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागतोय तो मात्र फलंदाज निल्सन मडवीच्या स्वरूपात। तर पहिलं यश पाहायला मिळतोय विकास भांडे, ज्याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला होता। 2 चेंडूवरती लगेचच कमबॅक केलाय, कारण फार मोठा चांगला गोलंदाज आहे। कात्रप संघाला फार जवळून पाहिलं आम्ही, बऱ्याच वर्ष या विभागामध्ये चांगली कामगिरी करत असताना। त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळतोय 1 गडी बाद 11 धावा। 1 डाऊनचा फलंदाज नागराज मुंडे, हा चेंडू ऑफ ड्राय करतोय, सेम रिझल्ट, पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक होते प्रदीप होते, कोणती चूक नाहीये। दुसरा धक्का दिला जातोय, 1 मोर विकेट्स। आले गेले किती या भूमीवरती, उडून उडला तो साऱ्यांना सेनापती। आले गेले किती या भूमीवरती, उडून उडला तो साऱ्यांना सेनापती। भल्या भल्याना एकटाच भिडलाय र, साऱ्या जिल्ह्यात लय भारी ठरलाय र आमचा मंगेश भाई र, आणि जिल्ह्यात लय भारी ठरलाय र आमचा मंगेश भाई र, आणि जिल्ह्यात लय भारी। थँक्यू डीजे, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो, का उल्लेख केला जाऊ नये, कारण आम्ही सातत्याने 8 वर्ष पाहतोय स्पर्धेमध्ये। जशी स्पर्धा पुढे सरकली तसतसे नवीन उपक्रम, नवीन बदल पाहायला मिळाल्यात आणि सर्वात लक्ष या स्पर्धेमध्ये वेधून घेतलंय। निश्चितच डिसिप्लिन या स्पर्धेचा पाहायला मिळतोय। योजन हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती पाहतोय गोलंदाज विकासला, हा चेंडू जेलची शक्यता होती, शॉर्ट टर्नमॅनला मिसअंडरस्टँडिंग होतोय, फलंदाज बाद
आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागतोय आणि या पाठोपाठ तिसरा धक्का लागलाय. मात्र हे सांघिक यश मिळतोय ते कात्रप टीमला. हॅलो डीजे रॉनी प्लीज जरा लक्ष ठेवा. पामलिंग होते. माईक चेक केले जातील. आज निश्चितच तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय आणि तिसरा धक्का लागलाय तो आगासन टीमला. आगासन टीमने चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. मात्र मध्येच मिसअंडरस्टँडिंग झालाय. एका पाठोपाठ एक 3 फलंदाज बाद झाल्यात. पहिला फलंदाज बाद झाला तर निल्सन मडवी. लगेच मात्र वन डाऊनचा फलंदाज नागराज मुंडेवरती जबाबदारी होती. मात्र तो मैदानामध्ये जबाबदारीने खेळ करू शकला नाही आहे. आणि विराज मुंडे एक नवीन यंग टॅलेंटेड होता, तो सुद्धा परतलाय. त्यामुळे थोडेसं चिंतेचं सावट पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय मैदानामध्ये केजू मुंडे. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय, ज्याचं नाव या संघाला दिलं गेलं आहे, तो केजू मुंडेला पाहतोय. ट्रम्प कार्ड या आगासन संघाचा. मात्र कसा खेळ करेल, कारण आजवरचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा आगासन संघ मध्ये फसलाय तेव्हा मात्र केजू मुंडेने त्याला बाहेर काढलाय. हा आजवरचा इतिहास आहे. कारण बरेच सामने त्यांचे आम्ही जवळून पाहिल्यात, यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल्यात. मात्र तेवढा चांगला परफॉर्मन्स दिलाय. मग ठाणे असो, रायगड असो, भिवंडी परिसर असो, या बदलापूर परिसरामध्ये जाऊन मात्र आपल्या नावाची छाप सोडणारा हा वन मॅन आर्मी संघाचा तारणहार पाहतोय आपण केजू मुंडेला. हा चेंडू ऑफ ड्राय करायचं होतं. चेंडूची लाईन पहा अतिशय सुरेख होती. आउटसाइड ऑफस्टंपला गोलंदाज अक्षय बांबोलकरला पाहतोय. कात्रप संघ मात्र ह्याच विभागातील दमदार संघ आहे, ज्याला सुद्धा पाठ जवळून पाहिलं आम्ही बऱ्याच वर्षापासून चांगली कामगिरी करत असताना. मात्र एकाच कॅलिबरचे 2 संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू यावेळेस मात्र पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग होते. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. केजू मुंडे 440 वोल्टचा झटका लागतोय तो मात्र या ओमसाई आगासन टीमला. अरे कशाला वेडेपणा तू केलास रे, कशाला आगाऊपणा तू केलास रे. धावता फुकट तू आऊट झालास रे. धावता फुकट तू आऊट झालास रे. थँक्यू डीजे. तर हीच तर खासियत आहे आमच्या रॉनींची, की वेळोवेळी कसे गाणे लावायचे, कसे वाजवायचे गाणे हे डीजे ऑपरेट करत असताना रॉनीला पाहिलं गेलंय. कशाला आऊट झालाय, धावचीची संधी होती, साधली आहे आणि फार मोठं यश प्राप्त केलंय कात्रप संघाने. मी म्हणेन अर्ध्यापेक्षा जास्त संघ गारद केलाय की काय असं वाटलंय. कारण केजू सारखा फलंदाज बाद झालाय, मिसअंडरस्टँडिंग झालंय, कॉल चुकीचा होता मी म्हणेन. मात्र कॉल स्वीकारलाय आणि पुन्हा एकदा माघारी परतायचं होतं, मात्र ते शक्य नव्हतं पुन्हा एकदा माघारी परतणं आणि फलंदाज बाद झालाय. हा चेंडू थोडासा बाउन्स दिलाय, पंच मात्र वाईडची खूण करतात आणि एक धाव मिळतोय ती मात्र या संघाला. जर पाहिलं तर अद्यापर्यंत 4 फलंदाज बाद झाल्यात, त्यामुळे फार मोठा धक्का लागलाय आगासन संघाला. धावसंख्या फक्त 12 धावा. हा चेंडू कव्हरच्या वरून कॉपी बुक स्टाईलने चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमा पलीकडे जातोय. भगवा चौकार. परिश्रमान सुखाचा करून त्याग, साऱ्या सुखाचा करून त्याग. तर चौकार पाहतोय कॉपी बुक स्टाईलने. पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू बराच वेळ लाभत होता. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि घातक ठरली असती धाव. मयूर होते चेंडूवरती आल्यात वेगाने, चेंडूची उचल केली, तोपर्यंत फक्त एकच धाव. बघा ग्राउंड फिल्डिंग कात्रप संघाची फार चांगली पाहायला मिळाली आहे. तर वेळोवेळी चेंडूला फेकणं, उचलणं, हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण दाखवणं कात्रप संघाला जमलंय. पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र या आगासन संघावरती. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मोनिश मुंडेला पाहतोय मैदानावरती. योजन स्ट्राईक. हा चेंडू लेटकट केलतोय, शॉर्ट टर्मॅनला पाहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, एकही धाव नाहीये. पुन्हा एकदा दबाव
हा ज्या वेळेस मोठे खेळाडू बाद होतात, मोठे फलंदाज बाद होतात, तेव्हा मात्र दबाव पाहायला मिळतोय आणि याच दबावामध्ये आगासन संघ वावरत असताना दुसऱ्या षटकात फक्त 17 धावा. हा चेंडू एज लागली आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक विकास होते. नो मिस्टेक. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलंय आणि मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. षटक समाप्त होतोय. दुसरा ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टोटल स्कोर मूव्स ऑन 70 रन्स ऑन बोर्ड फॉर ओमसाई आगासन टीम. तर या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आल्यात. त्यामुळे धावसंख्या धावपळकावरती लागली आहे फक्त 17 धावा. 17 धावा लागल्या असल्या तरी सुद्धा 4 फलंदाज बाद झाल्यात. त्यामुळे जर पाहिलं तर मोनिश आणि करम बेडेवरकर वरती सर्व सामन्याचं दारुमदार असेल. येणारे चेंडू मात्र येथून 3 षटकं फेस करावी लागतील आणि या 3 षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल. गोलंदाज मयूरला पाहतोय. मयूर दिवेकर हा तिसरं षटक घेऊन आलाय कात्रप संघाच्या बाजूने. चला कात्रप संघ आपण जास्त वेळ घेता पहा. लगेचच सूचना येते आयोजकांची. कारण आपल्याला या ठिकाणी जर विचार केला तर फक्त 25 मिनिटाचा अवधी दिलाय. त्यामुळे आपण 25 मिनिटामध्ये 5 षटकं फेकायला पाहिजेत. कारण स्पर्धेचा डिसिप्लिन पाहायला मिळतोय. हा चेंडू ड्राईव्ह करतो ऑन साईडला. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कॅप्टनने. प्रवीण गीते यांना पाहिलं कॅप्टनशिप करताना, संघाची लीडरशिप करताना. प्रवीण एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे MS धोनीला पाहतोय पण एसटीच्या मागे असताना मात्र प्रत्येक चेंडूवरती पायाची हालचाल करत असताना हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू फेकलाय आणि नोचा इशारा येतोय. पंच मात्र हाईट नो चा इशारा करतात. यास दॅट्स गुड जॉब. आणि फ्री हिट पहिल्या सामन्यात सुद्धा फ्री हिट पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यात सुद्धा आपण फ्री हिट पाहतोय. मात्र या फ्री हिट वरती किती धाबा येतील. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण मोनिशला, जो 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मोनिश मुंडे ला 6व्या क्रमांकावरती पाहतोय. 19 धाबा झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मात्र चेंडू असेल फ्री हिट आणि यावेळेस सुवर्ण संधी असेल ती फलंदाज मोनिशला. हा चेंडू मोठा फटका डीप मिड विकेटच्या वरून चेंडू यावेळेस मात्र पाठवून दिलाय आणि चेंडूची जर लाईन पाहिली तर अतिशय चांगली होती. मात्र चेंडूला भिरकावून देतोय स्टाईलने सीमा पलीकडे. हँड अँड सम षटकार. हॅलो तरी चिरोचा चेंडू आलाय. थँक्स आमचे लाडके प्रेक्षक पहा लगेचच चेंडूला आणून देतात. त्यांचं सर्वांचं आभार. या ठिकाणी मुख्य घटक पाहतोय आपण. लाडके प्रेक्षक गेले 3 दिवसापासून पाहतोय. सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. तर या 6 धावा पाहायला मिळतात मोनिशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट लेगला होता. धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग होते. लेग बायचा इशारा येतोय. पंचांचा 1 धाव मिळतोय धावपळकावरती. 26 धाबा झाल्या असल्या तरी सुद्धा मात्र 4 फलंदाज गमावल्यात. त्यामुळे चिंतेचं थोडेसं सावट पाहायला मिळतोय. त्यामुळे अद्याप 26 धाबा धावपळकावरती पाहतो. या षटकात 1 षटकार जरूर आलाय. मात्र हा चेंडू क्लीन बॉल्ड होतोय. यू मिस. आय डेफिनेटली फलंदाज बाद. हॅलो
तर पहा आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र बाद झालाय करम बेडेकर, ज्याने षटकार टोकला होता, ज्याने चौकार 2 दाखवले. सलामीचा फलंदाज होता. करणने मात्र ऑन डी स्टंप खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मिडल स्टंपला होता आणि एस्टेनचा भेद घेऊन गेलाय. 5वा धक्का बसला 26 या धावसंख्येवरती. आता मात्र आणखीन थोडासा अडचणीत सापडतोय संघ. एक वेळा असं वाटलं होतं की बाहेर निघतोय हा संघ, मात्र मध्येच पुन्हा एकदा एक विकेट गेलाय. फार मोठा फलंदाज बाद झालाय. त्यामुळे आता नवीन फलंदाज वैभव पाहतोय स्ट्राईक वरती. हा चेंडू आल्यास मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडूने मात्र चकमा देतोय आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4ने अकाउंट ओपन करतोय तो फलंदाज वैभव बेडेकर. हॅलो, पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र डिफेक्सचा कबरला गोळीच्या वेगाने मात्र अडवलं गेलंय. गुड फिल्डिंग, विकास होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि मात्र या एकच धाव पाहतोय. इथून मात्र षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकात मात्र ओमसाई आगासन संघाची धावसंख्या दापडकावरती. 5 फलंदाज बाद झाल्यात आणि फक्त 31 धावा. डिझे परिश्रमान हो, लई श्रमान परिश्रमान, सुखाचा करून त्याग, साऱ्या सुखाचा करून त्याग. तुला मंगेश भाईनं बनवला वाघ, का फिरतोस लांडग्या माग. 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 तू दिसाया दिसतो मंगेश दादावानी, कधी पडत नाही तुझी टारकाळी कानी. तर 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटकामध्ये जर 50-55 धावा झाल्या तर सामना रॅप अँड टप पाहायला मिळेल. मात्र त्या धावा होतील का, कारण तब्बल 5 फलंदाज बाद झाल्यात. त्यामुळे थोडंसं चिंतेचं सावट पाहतोय आपण या ओमसाई आगासन संघावरती. गोलंदाज पाहतोय अक्षयला, जो 4थं षटक घेऊन आलाय कात्रप संघाच्या बाजूने. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल ती मात्र आपल्याला शेळू विपक्ष खिडकाळे. तर 2 संघामध्ये फाईट असेल आणि शेवटचा सामना असेल 4था वागेश्वर देसाई विपक्ष दातिवली या संघामध्ये. हा चेंडू बराच वेळ हवेत होता कबरच्या दिशेला, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडीशी धाव घातक ठरली असती. डायरेक्ट हिट झालाय, मात्र वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा पूर्ण करतोय हळूहळू कावईना. सुरुवातीला धक्के लागले, त्या धक्क्यातून मात्र अद्याप सावरताना दिसत नाहीये तो आगासन संघ. एखाद्या फलंदाजाने मैदानामध्ये पाय रोवून थांबायला पाहिजे होतं, मात्र करण सुद्धा बाद झालाय. हा चेंडू हलकासा अपील केलाय. चेंडू मात्र सिलिमिड ऑफला. एकच धाव पाहायला मिळतोय आणि 1ने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाली आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्याच सामन्यामध्ये, पहिल्या सत्रामध्ये पाहायला, दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. ते मात्र या कात्रप संघाच्या बाजूने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. साखीवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉटोमॅनचा वापर नाहीये. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू टॉट फेकल्या त्या गोलंदाजाने. तर 4था गोलंदाज अक्षयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये 11 धावा होत्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू. हो हो, वॉटर डिलिव्हरी, अतिशय सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकल्यात. फक्त 34 धावा आहेत धावफलकावरती. या षटकात धावा येणं गरजेचं होतं, पण ते धावा पाहायला मिळत नाहीये. फलंदाज पाहतोय आपण मोनिश मुंडेला स्ट्राईक वरती.
पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू, तिसरा चेंडू डॉट खेळतोय. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि लागोपाठ मात्र तिसरा चेंडू डॉट खेळलाय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र 3 चेंडू डॉट फेकल्यात गोलंदाज अक्षय. व्हेरी गुड बॉलिंग. आणि हा चेंडू यावेळेस मात्र लिमिट ऑफला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय. लेग बायचा इशारा आला, येथून मात्र षटक समाप्त होतोय. चौथं फक्त 35 धावा दापलकवरती पाहायला मिळाल्या ते 4 षटकाच्या सांगतेमध्ये आगासन संघाच्या. तो 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकात 35 धावा दापलकवरती झाल्या. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक असेल. निश्चित या षटकामध्ये जरी 15 किंवा 20 धावा आल्या तर निश्चित बॅटिंग स्कोर उभा राहील. 50-50+ जर धावसंख्या आली तर सामना पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळेल. कारण ज्या संघाची खूप चांगली गोलंदाजी आहे आगासन संघाची, ती मात्र येते ते यूज करतील. त्यामुळे येणारे षटक फार महत्त्वाचं असेल. 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल. मात्र शेवटचा गोलंदाज पाहतोय हरेश पाटील. फिरकीचं आक्रमण, फिरकीचं जाळं पाहायला मिळेल हरेशच्या वतीने. शेवटचं षटक. हा चेंडू ऑफ ड्राय करायचा होता. चेंडू पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंपला. पहिला चेंडूची पैकी किती सुरेख होती. आता मात्र एक चेंडू डॉट पे खेळला, त्यामुळे उर्वरित 5 चेंडूंचा सामना करावा लागेल. तर एक डॉट चेंडू निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. तो थोडासा बॅकफुटला ढकलताना संघाला. हा चेंडू कट होतोय. चेंडू मात्र बॅकफुट पॉइंट मधून पुढे निघून जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न पाहता पाहता मात्र या 2 धावा पूर्ण करतोय तो आगासन संघ. अद्यापर्यंत जर विचार केला तर 2 षटकार जरूर पाहायला मिळाल्यात. 1 आणि 2-3 चौकार अद्यापर्यंत आल्यात. त्यामुळेच हे थोडंसं या ठिकाणी कमी धावसंख्या पाहायला मिळते ती आगासन संघाची. तेवढंच चांगलं ग्राउंड फिल्डिंग या कात्रप संघाचं राहिलं आहे. कारण सुरुवातीला धक्के मिळाले, एका पाठोपाठ एक धक्के पाहायला मिळतात. ऑफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न होता चेंडू, मात्र या ठिकाणी धावचीची संधी असेल आणि फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये आहे. थँक्यू डीजे. तर गोलंदाजाचे निश्चितच वाहवा करावे लागेल. हरेश पाटीलला पाहतोय. एक कबड्डीपट्टू आहे, त्याचबरोबर क्रिकेटपट्टू, म्हणजे मैदानी खेळ आहे. कबड्डी खेळ हा मैदानी मानला जातो, त्याचबरोबर दुसरा क्रिकेटचा खेळ. मात्र दोन्हीकडे चांगली कामगिरी करत असताना हरेश पाटील शेवटचं षटक. हा चेंडू मोठा पडका खेळतोय. यावेळेस मात्र चेंडू टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. षटकार. हॅलो. तर निश्चितच मग वैभव एवढी चांगली फलंदाजी करत होता, मग त्याला पुढे का आणलं नाही आहे किंवा जास्तीत जास्त स्ट्राईक का दिली नाही आहे. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2 धावा आणि आता षटकार ठोकलाय. धावसंख्या 43. अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल. या 2 चेंडूवरती जरी 2 मोठे फटके आले तरी एक बॅटिंग स्कोर उभा करू शकेल. 50 धावा जरी झाल्या तरी पण सामना रफ अँड टफ होईल. मात्र त्या होतील का. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खोदून काढतोय चेंडूला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल दिला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. आत्ता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक.
या सामन्यामध्ये पाहतोय 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड, 45 धावा लागल्यात. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळतील. जर षटकार आला तर 50 कंप्लीट होईल, जरी चौकार आला तरी सुद्धा 50 धावा पूर्ण होतील. 50 धावेची गरज पडेल, 49 धावा होतील. मग या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. 45 धावा दापडकावरती. थोडासा गोलंदाजाचा रिदम चुकतोय या ठिकाणी. हरेश पाटीलला पाहतोय जो शेवटचं षटक घेऊन आलाय. 4 चेंडू चांगले फेकले होते. 5व्या चेंडूवरती षटकार आला. 4थ्या चेंडूवरती आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. स्ट्राईकला पाहतोय वैभवला. हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पहा निश्चितच वैभवनी सांगितले की नको आहे धाव, कारण उगाच फलंदाज बाद नको. आणि त्यामुळेच या 5 शेवटचा चेंडू सुद्धा डॉट फेकलाय. फक्त 45 धावा दापडकवरती एकवटल्या जातात. पहिल्याच सामन्यात मात्र पहिल्याच सामन्यात पाहायला मिळालं मोठगाव संघाने 68 धावा ठोकल्या होत्या अगेन्स्ट स्टार ओवेस संघाच्या. आणि आता मात्र ओमसाई आगासन संघ फक्त 45 धावा कुटतोय. आणि 46 धावांची गरज असेल ती मात्र या ठिकाणी कात्रप टीमला. तर चला पुढचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघनायक, एकीकडे असेल शेलूचा संघ तर दुसरीकडे पाहतोय आपण खिडकाळी संघ, तेजसचा संघ पाहायला मिळेल. त्याचबरोबर जयेश पोलार्डचा संघ पाहायला मिळेल, तो खिडकाळी संघ. कॅप्टन महेश असेल या संघाचा. खिडकाळी संघ चला जास्त वेळ करू नका, कारण खेळाचं पहिलं सत्र संपलं. या तिसऱ्यांदा तुम्हाला अनाउन्समेंट केलंय. तर चला दोन्ही संघनायक या प्लीज. शेलू संघ आपण सुद्धा या आणि खिडकाळी टीम लगेच या. जास्त वेळ करू नका. पहिल्या सत्राचा खेळ संपला, त्याच्यामुळे आपल्याला येणं या ठिकाणी अपेक्षित असेल. तर दोन्ही संघनायक आल्यात. एकीकडे पाहतोय आपण शेलू संघाचा कॅप्टन कुमारला. तर निश्चितच खिडकाळी संघ आपला बदलापूर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर निश्चितच महेश आल्यात या ठिकाणी. तर टॉस करण्यासाठी मी बेलवटकर काकांना विनंती करेन. बेलवटकर काका आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल या दोन उभय संघामध्ये. काका या आपण. तर सामना 5 षटकांचा असेल. चेंडू केव्हाही हरवला, फुटला तर चेंडू नवीन देण्यात येईल. आणि या स्पर्धेचा नियम आहे, जर धावसंख्या बरोबरी झाली तरच सामना सुपर ओव्हरवरती होईल. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सर्व संघाला सूचना दिल्या जातात. तर छापा आलाय निश्चितच शेलू संघ. कुमार टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, आपण काय डिसाईड कराल? बॅटिंग. ओके, बॅटिंग अगोदर मत. निश्चितच एक धाडसी निर्णय पाहायला मिळाला, कारण प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा आपण निर्णय घेतलाय. बेस्ट ऑफ लक. तर निश्चितच खिडकाळी संघ आहे, आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. जर आपण सुद्धा टॉस जिंकला असतं तर मग काय? आम्ही सुद्धा फलंदाजी केली असते. यास निश्चितच मग आपल्याला सुद्धा फलंदाजी करायची असते, मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. त्यामुळे या शेलू संघाला पहिल्यांदाच आमने सामने आलाय शेलू संघ आणि पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे कमीत कमी किती धावांवरती रोकाल? 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मग आपल्याकडे गोलंदाजीमध्ये कोणावरती जास्त कमान असेल, कोणावरती जास्त भरोसा असेल? आज आमचा जयेश परत आलेला आहे, आम्हाला खूप बरं वाटतंय. जयेश पाटील. त्याचबरोबर परवा जो आपण सामना केला डोंबिवलीमध्ये आणि आता जो खेळणार आहे संघ, याच्यामध्ये काय बदल? हो, जयेश पाटील आहे. परत आणखीन 2 प्लेयर आम्ही वेगळे आणलेले आहेत आज. तर खिडकाळी संघ मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळतोय, त्याचबरोबर या बदलापूरची टुर्नामेंट खेळतोय. तर या स्पर्धेविषयी काय बोलाल? खूपच चांगलं आयोजन आहे. खूप आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल दादांचा खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. तर दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला खेळ करा आणि चांगला खेळ दाखवा या मैदानामध्ये. तर नेक्स्ट मॅच असेल शेलू विपक्ष खिडकाळी. या दोन संघामध्ये खेळाचं पहिलं सत्र संपलंय. आगासन संघाने 45 धावा कुठल्यात, 46 धावांचं लक्ष्य असेल. मात्र त्या 46 धावांचा
पाठलाग केला जाईल की त्यांना रोखलं जाईल या आगासन संघाच्या वतीने, याचं उत्तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला मिळेल. मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय डोंबिवलीचा बुलंद आवाज प्रसाद सरांना. हॅलो 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 माय टेस्टिंग हॅलो चेक. हॅलो माय टेस्टिंग हॅलो चेक. हॅलो माय टेस्टिंग हॅलो चेक. हॅलो 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 माय टेस्टिंग हॅलो चेक. ओके. द 46 टू विन ते लक्ष आहे आणि गोलंदाजी मार्गावर त्यांचा आघाडीचा स्ट्राईक गोलंदाज, प्रमुख गोलंदाज येतोय केजू मुंडे. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्रायकिंगला प्रवीण. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू वर द विकेट. केजू मुंडे बॉटम हँडचा अप्रतिम वापर, खूप सुरेख फटका बघा, बॅट आणि बॅट एकत्र आणलं आणि पहिल्या चेंडूवर निश्चितच पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळायचं ना तुम्ही पाहतात फलंदाज अक्षयच्या टेम्परामेंटचं मी खरंच कौतुक करेन की अजय केजू मुंडे सारखा एक मोठा गोलंदाज समोर असताना मात्र खूप चांगलं फुटवर्क तुम्हाला पाहायला मिळालं, खूप चांगलं रिस्ट वर्क पाहायला मिळालं आणि पहिलाच फटका मनगटी फटका खेळत असताना, एक रिस्ट फटका खेळत असताना ऑन साईडला फक्त चेंडूला पुश केलं आणि तिथून मात्र एकदम अंकित करून खातं उघडलंय ते फलंदाज अक्षयने. स्ट्राईक एंड फलंदाज येतोय तो प्रवीण. पुढचा चेंडू केजूचा. ओ द विकेट वी शेप, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, बॅट खूप सुंदर एलिव्हेट केली आणि चेंडू मध्ये जातो तो डीप मध्ये, सीमारेषे बाहेर, अत्यंत दमदार फटका, चौकार. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलतई गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केलतई गो अंगाला. चौकार येतो या चेंडूवर आणि खातं उघडते चौकार येतो प्रवीण. गुड बॅटिंग, गुड स्टार्ट. अर्धशतक तुम्ही पाहता त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 पाहायला मिळाली आहेत. ओव्हर द विकेट केजू. समोर खेळायचा प्रयत्न, टायमिंग नाही होत आहे व्यवस्थित, शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू लँड होते, तिथे येते बॅकअप देण्यासाठी, तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. केजू मुंडेची ही 2 षटकं, कारण तो नेहमीचाच त्यांचा आघाडीचा गोलंदाज राहिला आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि अशा मुवमेंटला त्याची 2 षटकं ही सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहेत ती फलंदाजी करणाऱ्या त्या कात्रप संघासाठी. निश्चितच या संघाने मात्र खूप चांगली कामगिरी केली. करण बेडेकर, त्याच्यानंतर निरसन मडवी सारखे आघाडीचे फलंदाज समोर असताना काय गोलंदाजी केली आहे आणि खूप कमी धावसंख्येमध्ये या आगासन संघाला रोखलंय. कुठलाही फलंदाजी मात्र वेगळी छाप सोडू शकला नाही. याचं कारण तुम्हाला कात्रप संघाची अप्रतिम आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगले झेल सुद्धा पाहायला मिळाले. ओ द विकेट केजू. हवेमध्ये चेंडू ऑन साईडला, क्षेत्र कोणी जवळपास नाहीये, एक्झॅक्टली स्कोर द विकेट, चेंडू लँड होतोय, क्षेत्रक्षक येत आहे दूरवरनं, एलिव्हेशन झालं नाही प्रॉपरली, टायमिंग झालं नाही, पण तरी सुद्धा मात्र या चेंडूवर 2 धावा खूप वेगाने कंप्लीट करून धावसंख्येला योग्य आकार दिला धावफलकावर. मला सांगतात पंकज, इट इज 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर, 37 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 26. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना ती छाप अजून या षटकात पाहायला मिळेल नाही, ज्यासाठी केजू ओळखला जातो. भरदार शरीरयष्टी, उंच पुरासा गोलंदाज आणि अचूक टप्प्याने तो मात्र भल्या भल्या फलंदाजाने बीट केला आतापर्यंत. ओ द विकेट. ओ बॅक टू द बॉल, खूप चांगला फटका, कव्हर्समध्ये खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रक्षक येत आहेत, खूप चांगला व्ही शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केला. विराज आले चेंडूवर आणि तोपर्यंत अजून एक धावसंख्येला ॲड होत असताना एकूण धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा धावफलकावर. हल्लीच एक क्रिकेट स्पर्धा पार पडली गोरेगाव लिंक रोड येथे आणि तिथे मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळलं गेलं. 16 संघांचा समावेश होता. 16 व्यावसायिक संघ किती मात्र खेळले, 3 लाख 2 लाख असे पारितोषिक होतं आणि या स्पर्धेत सुद्धा मात्र केजूने आपलं परफॉर्मन्स दाखवलं, याचा मात्र आवर्जून मला उल्लेख करायला हवा. असा मात्र या प्रतीचा एवढ्या कॅलिबरचा हा गोलंदाज आहे केजू. ऑर द विकेट. समोर खेळले, बॅक टू द बॉलर, हवेमध्ये कोणच जवळपास नाहीये, क्षेत्रक्षक खूप दूरवर येत आहेत पण तोपर्यंत चेंडूवर पोहोचतील. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जातोय, चौकार. गुड शॉट. आलो. तर थँक्यू सो मच. तर या ठिकाणी आमचे बरेच पाहुणे आल्यात. सद्गुरुद्वीप सोसायटीचे मेंबर आहेत सन्माननीय महेशजी साटम साहेब आहेत, स्वप्नीलजी राणे आहेत आणि प्रशांतजी आडसर.
तर या 3 मान्यवरांना मी विनंती करेन की आपण समोर या आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्मान्य मंगेश विनायक धुले साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण या मेंबरांचा यथोचित्त मान सन्मान करावा. तर निश्चितच स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकतो आपण त्यांचा मान सन्मान केला जातोय. महेशजी साटम, स्वप्नीलजी राणे आणि प्रशांतजी अडसर हे 3 मान्यवर आहेत, सद्गुरू द्वीप सोसायटीचे मेंबर्स. तर त्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जातोय. सर थँक्यू. करणला सुद्धा तुम्ही पाहू शकता इन ॲक्शनमध्ये, जो मात्र कॅमेरामॅनच्या बाजूला खूप चांगलं व्ह्यू तिथून क्लिअर करतोय. काही चुका तिथून झाल्यात की नाही किंवा एखादा जर क्लोज डिसिजन असेल निश्चित त्याच्या माध्यमातून ते सुद्धा सुटणार नाही असं काही चित्र पाहायला मिळत आहे. करण धुळे आमच्याबरोबर कॅमेरामॅनच्या बाजूला. तर एकूण धावसंख्या आपण पाहूया, धावफलक झाली ती 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे मैदानावर आणि गोलंदाजी मार्गावर तुम्ही पाहतात कुणाल मुंडे येत आहेत दीपाली ग्रुप एंडकडनं. ओ द विकेट. पुढील चेंडू खूप वेगळी शैली आहे, चेंडू हवेमध्ये आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात खूप वेगाने मागे. व्हॉट अ कॅच ऑफ द डे, सुपर्बली टेकन. स्वतः कॅप्टन तिथे मात्र खूप चांगला झेल टिपत असताना सुपर्ब कॅच. निल्सन मडवीने काय झेल फिनिश केलाय, कमिटमेंट पूर्ण केली. चेंडू त्याला माहिती की त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता, ज्याप्रमाणे चेंडूची फेक केली गेली, चेंडू बॅटमॅन निघाला असं वाटलं, चेंडू मात्र मिसटाईम झालाय आणि मिड विकेट बाउंड्री तो 100% क्लिअर करेल, पण इथे मात्र होतं ते नव्हतं केलं आणि काय झेल फिनिश केलाय. व्हॉट अ कॅच फ्रॉम निल्सन मडवी. फलंदाज बाद. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला, तुझी चिमणी ओढाली माझा पोपट मी सटला, चिमणी ओढाली माझा पोपट मी सटला, चिमणी ओढाली माझा पोपट मी सटला. प्रवीणने सुद्धा एक्सपेक्टेशन ठेवलं नव्हतं की मात्र हा झेल फिनिश केला जाईल. सच अनबिलिव्हेबल कॅच फ्रॉम निल्सन मडवी. व्हॉट अ फिनिश. धावसंख्या कमी आहे तिथून मात्र फाईट करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकात जरूर 14 धावा आल्यात, पण या षटकात गोलंदाजाला सन्मान देत आहेत हे सर्व खेळाडू. समोर खेळलेत ऑन साइडला, क्षेत्ररक्षक येतात वेगाने, इथे मात्र प्रयत्न चांगला होता पण हाताच्या खालून चेंडू निघून जाते. करण बेडेकर तिथे मात्र होते, चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. मागच्या विकेटचं उत्तर ताबडतोब दिलं चौकाराने आणि फलंदाज तुम्ही पाहता फलंदाज अक्षय, जो आघाडीचा फलंदाज आहे अक्षयच्या बॅटमॅन हा चौकार येतोय. अक्षय जोडीला प्रवीण आले होते, प्रवीणने खूप चांगली सुरुवात दिली. एक चौकाराच्या बॅटमॅननं पाहिला, 2 डबल 1 सिंगल, एकूण त्याने 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. आणि त्यानंतर तुम्ही पाहतात मयूर आलेत फलंदाजीला 3ऱ्या क्रमांकावर आणि बघायचं मोर मात्र कशा प्रकारे साथ देणार ते अक्षयची. धावसंख्या आपण पाहूया चौकाराच्या मैदानी जाऊन अंकित झाली ती 18 धावा धावफलकावर, कारण अजूनही मैदानावर 28 धाव्यांची गरज आहे. मला सांगताय तिथे मात्र माझे पंकज माझ्यासोबत गुणसंख्या लेखक की 21 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि लक्ष थोडंसं मात्र सहज सोपं आणि मात्र समोर तुम्हाला पाहायला मिळते की 21 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. हो, बॉटम हँडचा वापर, अप्रतिम चेंडू, ऑन द टोस उभे राहिले, लेग ग्लान्स करायचा प्रयत्न, पंच पाहतात एक्झॅक्टली चेंडू मात्र तो मात्र गुडघ्याच्या वर म्हणजे थाई पॅड जिथे असतं ती मात्र चेंडू लागतोय आणि मागे जातो चेंडू. लेग बाईचा इशारा पंचांचा आणि त्याचबरोबर एकदा अंकित होईल धावफलकार लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या जाऊन पुढे जाऊन विसावते ती 19 या धावसंख्येवर. 19 एकाकडच्या मोबाईलमध्ये चांगली सुरुवात, कुठल्या प्रकारचं आक्रमण पाहायला मिळत नाहीये. निश्चित चौकार आलाय पण जसा चेंडू असेल तसा मात्र फटकेबाजी केली जाते या कात्रम संघाच्या फलंदाजांकडून. हो, व्हॉट अ शॉट, सुपर्बली टेकन and superbly driven. चेंडू सीमारेषेबाहेर, स्लॉक स्वीप, एक पैरेलल स्ट्रोक सीमारेषेबाहेर षटकार. जब से देखी आई एक वीरा मैं तो ये रा हो गया, जब से देखी आई एक वीरा मैं ये रा हो गया, ये रा हो गया, मैं ये रा हो गया. क्विक ॲक्शन आणि आल्याच मयूरने मात्र स्वागत केलं षटकाराने ते गोलंदाज कुणालचं. कुणाल मुंडे धावसंख्या आतापर्यंत 10 खर्च केली आहे. पूल काढायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, पंच 7 चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर.
अशा मुवमेंटला तुमची गोलंदाजी कशी असायला पाहिजे? तिखट गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, बांधून ठेवणारी गोलंदाजी, डॉमिनेट करणारी गोलंदाजी. कारण धावसंख्या आपल्याकडे आधीच कमी आहेत, त्या मात्र गोलंदाज मात्र स्वतःहून खूप मात्र मोठ्या प्रमाणात खर्च करतायत. 19 चेंडू 20 धाब्यांची गरज. ओ द विकेट समोर खेळलेत, लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय. सीमा रेषेवर अजून एक दमदार आणि दर्जेदार फटका, षटकार. चांगली, पण तो एक मॅरेथॉन इनिंग कव्हर करू शकला नाही. कारण त्याच्यासमोर निल्सन बाद झाला, एक षटकाराच्या बॅटमधनं आला, नागराज बाद झाला, विराज बाद झाला, केजू मुंडेकडनं अपेक्षा होती असे 3 फलंदाज जे मात्र बाद झाले. तिसरा, चौथा आणि 5वा क्रमांक एकही धावसंख्या अंकित न करता 0 धावसंख्येत बाद झाले. मोनिशने प्रतिकार केला, एक षटकाराच्या बॅटमधनं आला, पण भरपूर चेंडू म्हणजे जवळजवळ एक षटक त्याने मात्र डॉट हाताळलं. डॉट मात्र त्याने आपल्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाले. अवघ्या 2 धावांनंतर खर्च केला, एकूण 8 धावांवर त्याने मात्र कामगिरी केली. वैभव बेडेकरने शेवटच्या टप्प्यात येऊन चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 15 धावा त्याने मात्र कुठल्या. आणि बघायचं आहे, पंच चेंडूची मागणी करतायत. त्या 15 धावा, 8 धावा मोनिशच्या, 11 धावा करण बेडेकरच्या आणि एकूण 6 धावा निल्सनच्या. हे पत्र फलंदाज सोडून बाकी कुठलाही फलंदाज आपली वेगळी छाप सोडू शकला नाही किंवा धावसंख्येचं अकाउंट ओपन सुद्धा करू शकले नाही. 3 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झाले. चौघांच्या मात्र माध्यमातून धावसंख्या 45 अंकित केली गेली आणि 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलं ते कात्रप संघासमोर. धावसंख्या अंकित दिली आतापर्यंत 32 धावा. समीकरण अशा प्रकारे असेल की 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावा व्यत्यत 14. लेफ्ट आर्म ऑन साईडला खूप चांगलं प्लेसमेंट. कौतुक करेन मी अक्षयचं पुन्हा एकदा की किती टेम्परामेंट त्याच्याकडे आहे, किती संयम त्याच्याकडे आहे आणि संयमाने मात्र तो उत्तर देतोय या आगासन संघाला. 2 चौकार निश्चित आलेत. जेवढा संयम तेवढा आक्रमण सुद्धा त्याच्याकडे आहे. धावसंख्या 33, लॉस ऑफ 1 विकेट इन द 3rd ओव्हर. पहिला फलंदाज आपण पाहिलं बाद झाला प्रवीण, एक खूप सुंदर झेल टिपला तो निल्सन मडवीने. ऑन साइडला हेलिकॉप्टर उडवलंय, बघायचंय कुठे जाऊन लँड होत आहे. सीमारेषे बाहेर जाऊन लँड होणार. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. थँक्यू. मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार आणि आल्याच पहिल्या चेंडू षटकार. सलग 3 षटकार येत आहेत ते फलंदाज मयूरच्या बॅटमधून. मयूर दिवेकर ऑन साइडला चेंडू त्या पुन्हा उचललाय, पण इथे मात्र स्वतः कॅप्टन येत आहे चेंडूच्या खाली. निल्सन मडवी चूक करणार नाही, फलंदाज बाद. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू. मी पुन्हा विनंती करेन गौरवला की तो ॲक्शन रिप्ले पुन्हा दाखवा. कारण हेलिकॉप्टर अटेम्प्ट करायच्या तिचा पाय तुम्ही बघितला कसा तरी एक पाय आधी उंच उचलला आणि नंतर मात्र हेलिकॉप्टर एक्झिक्यूट केला. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन. पण बाद होतात फलंदाज, तोच फलंदाज बाद झाला. पण अक्षय अजूनही टेम्परामेंट इनिंग दाखवतो त्याच्या आतमध्ये. 2 फलंदाज बाद, धावसंख्या धावफलकावर 39. हो, सुमित येतात नवीन फलंदाज. ऑन साईडला पुरण्याचा प्रयत्न. पहिल्यांदाच असं वाटतंय मला की अक्षयचं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी चुकलं. थोडंसं मात्र विवादात चेंडूपासून नजर थोडीशी हटली आणि पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 धावांचं योगदान त्याने मात्र दिलं आपल्या संघासाठी 5 चेंडूमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॉटम हँडचा अप्रतिम वापर पुन्हा एकदा. कारण त्याला माहिती आहे की लक्ष आपल्यासमोर एकदम सहज आहे, सोपं आहे, ते मात्र आपण कधीही मात्र अर्जित करू शकतो. अशा मुवमेंटला बॅट शांत ठेवतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका की स्ट्राईक रोटेट करतोय, चांगल्या चेंडूला सन्मान देतोय, खराब चेंडूचा समाचार घेतोय. धावसंख्या अजून एक पुढे सरकेल धावफलकावरती 40 धावा. अवघ्या 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ते कात्रप संघासमोर. चेंडू शिल्लक आहे 13. लेफ्ट आर्म ओव्हर. हवेमध्ये चेंडू मिस टाइम झालाय आणि मंगे चेंडूच्या खाली वॉड कॅच. बघा तो थोडासा पायन अधू आहे पण हरकत नाही, पण काय तिथे मात्र कमिटमेंट पूर्ण करतोय. जेल स्वीकारलाय, अजून एक धक्का लागलाय तो कात्रप संघाला. फलंदाज बाद.
रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारिती चक्रा तुझाच नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 शांताबाई थँक यू. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. कात्रप संघाची मात्र एक मजबूत स्थिती पाहायला मिळते. कात्रप संघाचे 40 धावा अंकित झाले त्या 3 षटकामध्ये 13.33च्या सरासरीने आणि आता मात्र फक्त 6 धावांची गरज. मंगेशचं मी कौतुक पुन्हा एकदा करीन, कारण मंगेशने ज्याप्रमाणे आतापर्यंत या सीझनमध्ये जो परफॉर्मन्स दाखवला आहे खरंच वाखाणण्याजोगा. मला असं वाटतं एका स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 ते 12 सुद्धा कॅच तरी एसटीच्या मागे पकडले, हा सुद्धा त्याचा विक्रम त्याच्या नावावर राहिलेला आहे. असा मात्र एक चांगला यष्टीरक्षक आहे या आगासन संघाचा. बघा मागाशी ज्याप्रमाणे तो त्याने झेल स्वीकारला, बघा बरोबर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू आला होता आणि तिथे सुद्धा त्यांनी जाऊन आपली कमिटमेंट पूर्ण केली. त्याला माहिती आहे की आता पण थोडंसं आपण पराभवाच्या छायेत आहोत, पण ते सुद्धा प्रयत्न मात्र आपले जारी ठेवले आणि खूप चांगला झेल फिनिश करत असताना अजून एक धक्का दिला आहे तो कात्रप संघाला. नवीन आलेला फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये विकास 5व्या क्रमांकावर येतात ते स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्गावर आघाडीचा गोलंदाज येतो तो केजू मुंडे. ओ द विकेट. बॅकफुटला गेले, फक्त स्टीअर केले चेंडूला समोर खेळताना चिकी सिंगल कंप्लीट केलंय आणि स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज अक्षयकडे. धावसंख्या पाहायला मिळते धावफल करते 41. केजू मुंडेचं वैयक्तिक दुसरं षटक सेकंड स्पेलमध्ये आले. पहिल्या स्पेलमध्ये 14 धावा खर्च केल्या. कुणालने धावा खर्च केल्या 18. या 2 षटकातच भरपूर धावा आल्या, त्यामुळे निश्चितच तुम्ही पाहतात आत्मविश्वास दुणावला या फलंदाजांचा. आणि तिसऱ्या षटकात अवघ्या आल्या त्या 8 धावा. केजू मुंडे पुन्हा 5 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 11. बॉटम हँडचा पुन्हा एकदा प्रतिम वापर. ऑन स्टेला खूप चांगला फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, मिसफील्ड झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. दबाव प्रेशर आणि त्याचमुळे मिसफील्ड तुझं तुम्हाला पाहायला मिळते आगासन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. क्रिकेट विथ द ब्रेन, कूल कॅप्टनशिप अँड कूल नॉक फ्रॉम अक्षय. सन्मान्य रोहिदास केणे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांच्या व्यासपीठावर मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. हो ऑन द टोस, फक्त दिशा दिली चेंडूला. एक जबरदस्त बाउन्सर होता आणि ताबडतोब मुन्ना पठाणने मात्र इशारा दिला आहे तो गोलंदाज केजू मुंडेला. एक कोठामध्ये जो एक बाउन्सर असतो तो बाउन्सर तू टाकलाय, पुढचा बाउन्सर तू टाकू शकत नाही. एक धाव कंप्लीट केली या चेंडूवर. धावसंख्येला दिला आकार धाव फलकावर तो 44 आहे धावसंख्या. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये कात्रप संघाला धावा हव्या आहेत त्यात 2. बॅक टू द बॉलर. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. अक्षय पुन्हा स्ट्राईक रेंजवर येईल. एकदम मॅच्युअर रिडिंग पाहायला मिळते. परिस्थिती अनुरूप स्वतःला मात्र स्वतःचे फटके मोल्ड केले, चांगली फटकेबाजी केली आणि टेम्परामेंट काय बघा. ओपनिंग बॅट्समनची भूमिका काय असती मात्र स्पष्ट करत असताना आपल्या संघाला विजयाच्या द्वारावर आणून ठेवलंय त्या अक्षयने. ऑन साईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय आणि येतो तो हा चौकार. विजयी फटका अक्षयच्या बॅटमनना आणि इथे मात्र सामना विजय झालाय. तो कात्रप संघ प्रथम गोलंदाजी केली, कमी धावसंख्येमध्ये रोखलं या आगासन संघाला. धावा खर्च केला त्या फक्त 45 आणि 46 धावांचं एक आसान लक्ष डोळ्यासमोर घेऊन त्याच्या आतमध्ये संघ उतरला आणि 4थ्या षटकामध्येच आपलं विजयी लक्ष पार केलं आणि सामना जिंकला तो कात्रप संघाच्या या फलंदाजांनी. विनंती करेन कात्रप संघ सन्माननीय हरचंद्र मराडे बानकिवली गावचे ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेसाठी मात्र इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने जहानमान क्रीडा मंडळ जोबेली संघाच्या वतीने इथे मात्र मी शरद बैकर यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते सन्माननीय हरचंद्र मराडे साहेबांचा मात्र शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण सामनावीरचा सुद्धा पुरस्कार जाहीर करत आहोत.
2 षटकं हाताळली. इकॉनॉमिकल गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. 2 षटकात अवघ्या धावा खर्च केल्या तर 10. सफलता मिळाली नाही का हरकत नाहीये, पण समोरच्या संघाला अक्षरशः बांधून ठेवलं आणि टेम्परामेंट इनिंग का असते ती बॅटमॅन सुद्धा दाखवली. आणि या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जाईल तो निश्चितच. 13 धावा 18 धावा सुद्धा कुठल्या आपल्या संघासाठी. या सामन्याचा सामनावीर अक्षयने यायचं व्यासपीठावर आणि आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे सामनावीराचा. हॅलो 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 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य मी मंगेश विनायक धुळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे. या दादांच्या शुभ हस्ते देत आहोत या सामनावीरचा पुरस्कार. पंचम ब्युटीकडनं मात्र एक आकर्षक टी शर्ट आणि आयोजकांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी देऊन आम्ही अक्षयचा सन्मान करत आहोत. आणि दादांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत या खेळाडूला मॅन द मॅचचा अवॉर्ड देऊन पुरस्कार देऊन. सामनावीर ठरला आहे तो अक्षय.